नमस्कार मित्रमैत्रिणींनो. फ्रुटी म्हटली की मुलांची अगदी खूपच आवडते आणि आज आपण ही जी फ्रुटी आहे ना, अगदी बाजारात मिळते तशी घरच्या घरी बनवणार आहोत. अगदी काही जिन्नस जास्त लागणार नाहीये. झटपटी बनते आणि अगदी 1-2 महिने तुम्ही अगदी व्यवस्थित ठेवू शकता. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे बघा, मी 2 आंबे घेतलेले. ते आहेत बदामी आंबे आणि त्याचबरोबर एक आहे कैरी, ती तोतापुरी. तुम्हाला जे मिळत असेल ना, तुम्हाला कोणतेही आंबे मिळत असेल तुम्ही घेऊ शकता. जर हापूस आंबा मिळत असेल तोही घेऊ शकता. मात्र जर आंबे लहान असतील तर मात्र तुम्ही तिथे 3 घ्या आणि कैरी जर लहान असेल तर तुम्ही 2 घेऊ शकता. आता इथे मात्र हे प्रमाण आहे ना, अगदी परफेक्ट तुम्हाला दिलंय म्हणून मी तुम्हाला सांगते. माझे आंबे जे आहेत ना ते मोठे आहेत म्हणून मी 2च घेतलेत आणि कैरी मोठी आहे म्हणून 1च घेतलेली. स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर अगदी साली काढून घ्यायच्या. त्याचबरोबर हे जे आंबे आहेत त्याची आपण साल व्यवस्थित इथं काढून घ्यायची. आता हा आंब्याची साल काढल्यानंतर याचे आपण तुकडे करायचे. आता तुम्हाला दिसत असेल की हे आंबे बऱ्यापैकी मोठे, म्हणजे ह्याचा जो गर आहे ना बऱ्यापैकी मिळणार आहे. कैरी जी आहे त्याची अगदी बघा काढताना जराही बाटा झालेला नाही, अगदी हलकीशी पातळशी कोय आहे. आपण काय करूया, त्याला पातळ पातळचं आपण असं अशा पद्धतीने कापून घ्यायचे. आता याच पद्धतीने मी अगदी कैरी पातळशी कापून घेतली. आंबे सुद्धा आपण तसेच कापून घ्यायचे. आपल्याला इथे किसणीने वगैरे काही किसायची गरज नाही, कारण आपण हे सगळं आंब्याचे तुकडे आपण मिक्सरमध्ये घालून आपण त्याला वाटून घेणार आहे. आणि इथे आणखीन आपल्याला काही नको आहे, फक्त आंबा आणि फक्त कैरी. बाकी कोणतंही जिन्नस आपल्याला लागणार नाही. म्हणूनच म्हटलं की ती साधी सोपी रेसिपी आहे अगदी. आता हे आपण सगळे तुकडे काढून घेतले. आता आपण काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं. जर तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल तर सगळी कैरी आणि आंबा घालू शकता. जर नसेल तर अर्धे घाला. अर्धा आंबा आणि अर्धा कैरी घालायची. त्याचबरोबर या सगळ्या आंब्या आणि कैरीसाठी एक मोठी वाटी लागणार आहे आपल्याला साखर. साखर घातली मी अर्धी आणि त्याच्यात 2 फक्त चमचे पाणी घातलंय आणि चांगली अगदी व्यवस्थित छान असं अगदी वाटून घ्यायचं. अगदी व्यवस्थित वाटून घ्या, म्हणजे सगळं आंबा आणि कैरी चांगला वाटला गेला पाहिजे. आता हे चांगलं वाटल्यानंतर मी काय केलंय, कोणतंही दुसरं भांडं आणि घातलं नाहीये, कारण उगाच उष्टी करायची नाही. ज्या कढई किंवा पातेलं जे काही तुम्ही घेणार असाल तिथे मी पॅन घेतलंय, त्याच्यामध्ये ते मिश्रण ओतलंय. पुन्हा कैरी आंबा त्याच्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात टाकायचा, तशीच अर्धी साखर टाकायची. आता मात्र मी इथे पाणी टाकलं नव्हतं, तसंच वाटून घेतलं होतं आणि आता पूर्ण आंबा सगळं आपण मिश्रण काढायचंय. आता काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं राहतं म्हणून आपण अर्धी वाटी फक्त पाणी घालायचं आणि जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही. अर्धी वाटी पाणी घाला आणि आता पुन्हा याला पाणी याच्यात घातल्यानंतर अगोदर अगदी 2 मिनिटं फक्त त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स केल्यामुळे काय होईल, लगेच आपण गॅसवर ठेवू ना तर पटकन आपलं हे मिश्रण होईल. जास्त वेळ आपल्याला लागणार नाही. आता काय केलंय, मी मिक्स केल्यानंतर गॅसवर ठेवले. गॅस मीडियम करायची आणि इथे मात्र फक्त तुम्हाला कोणतंच काम नाहीये, फक्त ढवळण्याचं काम आहे. जसं तुम्ही त्याला ढवळत जाल, तसं ढवळल्यानंतर ते मिश्रण अगदी जाडसर होऊ लागेल. अगदी जाडसरच नाही, तुम्हाला मी दाखवेन की कितपत तुम्हाला ते करायचंय. आता थोडंसं जाडसर झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असं आपण काही घालणार नाहीये, कुठला रंग घालणार नाहीये. म्हणून आपण फक्त काय करायचं, इथे एकच मोठा चमचा आपण याच्यामध्ये घालायचंय व्हिनेगर. जर व्हिनेगर घालायचं नसेल तर एक लिंबू घ्या, त्याला पिळून घ्या. जितका रस निघाला तो पूर्ण घाला. घातल्यानंतर पुन्हा आपण त्याला अशाच पद्धतीने करायचंय. रंग तुम्ही पाहाल तर जसा तुमचा आंबा असेल तसाच रंग असणार आहे. इथे मी रंग कोणताही फूड कलर वगैरे घातलेला नाहीये. आता इथे बघा अगदी कन्सिस्टन्सी परफेक्ट झाले. कसं कळतं, पडतानाच बघा पळीने व्यवस्थित पडते. नाही जास्त जाड नाही पातळ. कळत नसेल तर पळीच्या पाठच्या बाजूला जे लागले ना त्याला अशा पद्धतीने बोटाने ओढा, एक रेग ओढली जाते, म्हणजे परफेक्ट झालंय. तसंही कळत नसेल तर कढईच्या बाजूने ज्या कडा असतात ना त्या हलक्याशा अगदी जराशा सुकल्या जातात. म्हणजे आता ही कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली. आता काहीच करायचं नाही. एखादं भांडं घ्या, गाळणी घ्या आणि सगळं मिश्रण अगदी व्यवस्थितरित्या गाळून घ्या. आता गाळण्याचं कारण हेच की कधी कधी प्रत्येकच्या मिक्सचरमध्ये सगळंच काही अगदी मिश्रण परफेक्ट असं वाटलं जात नाही. काही ना काही, कधी ना कधी कैरीचे तुकडे असो, आंब्याचे तुकडे असो, काही ना काही असं राहतं. तर ते राहू नये. कधी कधी एखादी सालही राहते. ती सगळ्या या आपल्या फ्रुटीमध्ये असता कामा नये म्हणून आपण फक्त याला गाळून घ्यायचं. म्हणजे आपली फ्रुटी ती परफेक्टच बनली पाहिजे. आता तुम्हाला ही फ्रुटी दिसत असेल की ती व्यवस्थितरित्या छान अशी झाली आणि आपण घरी बनवतोय म्हणजे अगदी स्वच्छता तर आपण वापरलीच आहे. बाहेर कशाही कुठले प्रिझर्वेटिव्ह वापरतात, त्याचबरोबर त्यांची स्वच्छता असते असं नाही. आणि आपण मुलांना देतोय म्हणजे आपण जर घरच्या घरी केलं तर अगदी परफेक्टच आहे.
अगदी हलकंसं अगदी चोथा राहिला, काहीच जास्त राहिलं नाही, हलकासा राहिले. आता बघा, हे मिश्रण फ्रुटीचं रेडी झालंय. आता आपल्याला हे झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की रंग बघा माझा पिवळसर आलाय आणि अगदी मिश्रण नाही पातळ नाही जाडसर, अति शाईन सुद्धा आली, अगदी चकाकी अशी वाटते. आता एखादी काचेची बॉटल किंवा बरणी काही घ्या, स्वच्छ गरम पाण्याने अगदी चांगली व्यवस्थित धुवून घ्यायची, कोरडी करायची, उन्हातही हवं असलं सुकून घ्या आणि त्यानंतर भरून तुम्ही 1-2 मिनिट जरी फ्रीजमध्ये ठेवलं, फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं, जसं मुलं मागतील तेव्हा तुम्ही द्यायचं, अशा पद्धतीने ठेवून द्यायचं. आता पटकन मी फ्रुटी बनवूनही तुम्हाला दाखवते. जितके मेंबर आहेत तितके तुम्ही मिश्रण घ्यायचं आणि फ्रुटी बनवायची. ते इथे मी एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी फ्रुटीचं मिश्रण घेतलंय. आता त्याच वाटीने मी 2.5 कप असं पाणी घालणार आहे. कारण का 3 कप घालायचं असतं, पण बर्फाचे तुकडे बऱ्यापैकी आपण थंड करण्यामुळे बर्फाचे आपलं पाणी होणार आहे, म्हणजे ते 3 ग्लासाचं तर नक्कीच होणार आहे. ते इथे मी 2.5 कप पाणी घालून जे थोडंसं त्याला त्या कपामध्ये लागलेलं होतं म्हणून व्यवस्थित तेही काढून घेतलंय. कुठेही गर वगैरे आपण काही मिश्रण सोडायचं नाही. सगळं केल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगला अगदी मस्त थंडगार झालं पाहिजे म्हणून बर्फाचे तुकडे बऱ्यापैकी टाका. अगदी गरमी पण बऱ्यापैकी पडते. मुलांना अगदी मस्त थंडगार मिळाल ना, अगदी मुलं बघा अगदी खूप खुश होणार आहे. का अशा पद्धतीची फ्रुटी आणि आपल्याला घरच्या घरी बनवतो म्हणजे त्यांचे अगदी त्यांना इतका आनंद होणार आहे की ते अगदी तुमच्याकडे पुन्हा पुन्हा तुमच्याकडे फ्रुटी मागून पिणार आहे. आता अशा पद्धतीने मिक्स करायची आणि ग्लासात भरून सगळ्यांना सर्व करा. बरेच जण बाहेरून येतात उन्हातनं, कधी पाहुणे येतात, तर तुम्ही काही न देता लिंबाचाही रस, कधी कधी लिंबूही मिळत नाही, अशा पद्धतीने करून ठेवलं म्हणजे तुम्हाला आणखीन काहीच करायची गरज नाही. तर बघा आपली फ्रुटी मस्त अशी छानशी रेडी झालेली आहे.